नमस्कार. किलबिल सेलिब्रेशन डिजिटल दिवाळी अंकामध्ये मी सिद्धेश बोरुडे. नमस्कार, मी ध्रुवी गावडे. नमस्कार, मी श्रेयस थोरात. आणि मी करीना चव्हाण. आज आपले मनापासून स्वागत करतो. किलबिल सेलिब्रेशन हा दिवाळी अंक आपण गेली 5 वर्षे करत आहोत. या सेलिब्रेशन निमित्त आपण आज ह्या वर्षी एक रियालिटी चेक करणार आहोत, जे आहे आपण काय वाचता किंवा आपण काय वाचता तुम्ही, हे या रियालिटी चेकचं नाव आहे. रोज टीव्हीवर दिसणारे पत्रकार नेहमी खऱ्या आयुष्यात वाचत असतील का? यावर्षी त्या दिवाळी अंकात आपल्याला मान्यवर म्हणून लाभले आहेत निकिता पाटील. या TV9 मराठी, ABP माझा, साम टीव्ही अशा अनेक न्यूज चॅनलमध्ये वृत्त निवेदन करत आहेत. त्यांनी 500हून अधिक वक्तृत्व स्पर्धा सहभाग केल्या आहेत आणि विजयी झाले आहेत. तुम्ही दरवेळेला यांचा अनेकांचा बाईट घेताना पाहिलं असेल. आज आपण त्यांचा बाईट घेऊया. चला आज त्यांना प्रश्नात पाडूया. तुम्हाला वाचण्याची आवड कशी निर्माण झाली? खरं तर खूप छान प्रश्न आहे. अगदी सुरुवातीलाच लहानपणापासूनच सारखं काहीतरी वाचावं लागायचं. म्हणजे मी एकदा माझा अनुभव पण बऱ्याचदा सांगत असते. जसं तुम्ही म्हणालात की 500पेक्षा जास्त वक्तृत्व स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तर दुसरीला असताना मी माझ्या आयुष्यातली पहिली वक्तृत्व स्पर्धा केली. आणि मला सांगायला खरं तर विशेष वाटतं की आई वडील घरामध्ये माझे अल्पशिक्षित आपण म्हणतो तसे आहेत, म्हणजे फार शिकलेले नाहीयेत. मग आता दुसरीला मला महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती एकाच दिवशी येते. आणि गांधीजींवर भाषण लिहिणं तसं तुलनेने सोपं असतं, कारण आपल्या सगळ्यांच्या खूप जास्त परिचयाचे आहेत गांधीजी. पण नेहमी होतं कसं की जयंतीच्या दिवशी लाल बहादूर शास्त्री नेमके दुर्लक्षित राहतात आणि मला नेमकं त्यांच्यावरच भाषण करायला सांगितलं. मग आता करणार काय? आणि माझ्याकडे एकच दिवस होता. मग मी स्वतः शाळेच्या लायब्ररीत गेले, कारण भाषण लिहून देणारं तर कुणीच नव्हतं. मग करायचं काय असा प्रश्न होता आणि शिक्षकांकडे वेळच नव्हता. लायब्ररीत गेले, मी पुस्तकं काढली जी आपल्या वयाला शोभतील, आपल्या वयाला वाचायला परवडतील अशी पुस्तकं मी काढली आणि स्वतःच मी लिहिलं. आणि त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी एका रात्रीमध्ये मी पाठ केलं आणि दुसऱ्या दिवशी मी द्वितीय क्रमांक मिळवला त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये. मग तिथे मला क्लिक झालं की आयुष्यामध्ये वाचनाचं महत्व काय. म्हणजे त्यावेळी मी दुसरीमध्ये असताना माझी बुद्धी जेवढी असेल त्यानुसार मला माझ्या वाचनाचं महत्व कळायला लागलं. मग हळूहळू विविध कवींच्या कविता असतील किंवा आपण बालभारतीच्या पुस्तकामध्ये ज्या कविता वाचायचो, वेगवेगळे धडे वाचायचो, तर एखादा प्रसंग वगैरे वाचल्यानंतर कुतूहल आपल्याला निर्माण होतं. तर काय असेल याच्या मागची कथा किंवा या लेखकांचा परिचय काय आहे, या कवींचा परिचय काय आहे, असे अनेक प्रश्न येतात आपल्याला. मग आता बालकवींची आपण आपल्या पुस्तकामध्ये एक कविता वाचली तर बालकवींची आणखी दुसरी कविता वाचूयात का, असं त्या कुतूहलातनं वाचनाची आवड वाढत गेली. आणि साहजिकच पुढे अशा क्षेत्रामध्ये आलो की तिथे वाचनाशिवाय काही पर्यायच नाहीये दुसरा. तर आपला पुढचा प्रश्न, तुमचे आवडते लेखक? खरं तर म्हणजे एक असं नाव सांगता येणार नाही. मी 2 नावं सांगीन जे माझे आवडते लेखक आहेत. एक आहेत अशोक जैन, ज्यांचं राजधानीतून हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे आणि विशेषतः आम्हा पत्रकारांसाठी तर ते खूपच जास्त आवश्यक आहे ते वाचणं. त्यामध्ये म्हणजे ते दिल्लीमधून वार्ताहर ते होते दिल्लीमध्ये आणि तिथल्या त्यांनी इतक्या बारीक बारीक प्रसंगांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की तुम्ही जेव्हा पत्रकार असता तेव्हा तुम्ही किती बारकाईनं सगळ्या गोष्टींचं, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचं निरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही रोज ज्या व्यक्तींना भेटता, ज्या व्यक्तींशी तुम्ही संपर्क ठेवता त्यांच्याशी तुम्ही किती बारकाईनं वागलं पाहिजे, तुमचे एटिकेट्स किंवा आयुष्यामध्ये तुमच्या कोणत्या घटनांना महत्व द्यायला पाहिजे, हे अतिशय सुंदर पद्धतीने आणि तितक्याच अभ्यासपूर्ण रीतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे मी आतापर्यंत वाचलेलं ते माझ्या वाचनातलं बेस्ट पुस्तक मी म्हणेन. आणि दुसरं आपण कथा कादंबऱ्यांचा एक प्रकार असतो, एक माहितीपर पुस्तकं झालीत आणि दुसरी कथा कादंबऱ्या आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्यापैकी विश्वास पाटील हे माझे आवडते लेखक आहेत. विशेषतः विश्वास पाटील आणि पानिपत हे सगळ्यांनाच समीकरण माहिती असेल, कारण बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला. पण पानिपतचं युद्ध असं होतं की मराठे त्यातून अजून सुद्धा सावरू शकलेले नाहीयेत. तर मराठ्यांचा सगळा इतिहास सांगणारं ते पुस्तक, आणि फक्त इतिहास म्हणजे आता तुम्ही पण सगळे शाळेतली मुलं असाल तर इतिहास हा विषय तसा रटाळ वाटतो आपल्याला.
पण इतिहासातल्या प्रत्येक अशा घटना अशा डोळ्यासमोर आपल्या घडतायत असं चित्रण विश्वास पाटलांनी त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे पानिपत हे आणि त्याचबरोबर विश्वास पाटलांची पांगिरा म्हणून आणखी एक कादंबरी आहे. ग्रामीण जीवनाचं ती कादंबरी सगळं वर्णन करते की खरं तर ग्रामीण जीवन हे फार समृद्ध असतं. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध असतात, पण गावातले हेवे दावे, गावातलं राजकारण, गावातल्या चढाओढी या सगळ्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे गावांचा विकास कसा खुंटतो किंवा गावातली प्रगती कशी थांबते हे त्यांनी वर्णन केलंय. तर एक माहितीपर पुस्तक झालं, एक ऐतिहासिक, आणि बाकी आपल्या कथा कादंबऱ्यांपैकी ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारी ही माझी काही आवडती पुस्तकं म्हणता येतील. जसं आता सिद्धेश सरांनी सांगितलं की 500हून अधिक तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला आहे, तर मग तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेत जावंसं का वाटतं, आणि वक्तृत्व स्पर्धा जर ती साईडला ठेवली तर अजून कुठल्या स्पर्धा अशा आहेत यामध्ये तुम्हाला असं जावंसं वाटतं? पहिल्यांदा मी सांगेन की वक्तृत्वा व्यतिरिक्त आणखी काय करता येईल. खरं तर आता जावंसं वाटतं, पण मी आता जाऊ शकत नाही. एक नोकरीचा तो प्रश्न आहे. पण दुसरं असं की विविध कॉलेजेसकडून किंवा विविध संस्थांकडून ज्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांच्यात एक महत्वाची अट अशी असते की तुम्ही 25 वर्षाच्या आत तुमचं वय असावं आणि एखाद्या कॉलेजेसचे तुम्ही विद्यार्थी असावात, किंवा काही ठिकाणी खुल्या स्पर्धा असतात पण त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वयाची अट असते. तर मी आता कुठल्याही कॉलेजला नाहीये त्यामुळे मी आता जाऊ शकत नाही, आणि वयाचा प्रश्न आहे तर मी 25च्या पुढे आहे, त्यामुळे पण मी जाऊ शकत नाही. पण तरी सुद्धा जर मला जावं वाटलं तर मी आता वक्तृत्व आणि वादविवाद याच्या व्यतिरिक्त जे आपण म्हणतो डान्सिंग असेल किंवा पेंटिंग असेल, अशा इतर क्षेत्रांमध्ये पार्टिसिपेट करायला मला आवडेल. कारण माणसाने अष्टपैलू असावं असं म्हणतात. मला असा प्रश्न विचारायचा की आता तुम्ही रिपोर्टर असल्यामुळे तुमचं खूप जीवन धकाधकीचं आणि खूप जास्त धावपळीचं असतं, तर त्यामुळे आजकाल लोक डिजिटल ऑडिओ बुक किंवा फक्त फोनमध्ये पुस्तकं वाचणं किंवा फोनमध्ये स्टोरीज वाचणं हे खूप जास्त प्रमाणात वाढतंय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली तू जे म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की खूप जास्त धावपळीचं आणि धकाधकीचं जीवन आहे. म्हणजे रात्री 12 वाजता जरी तुम्हाला फोन आला की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक घटना घडली आहे किंवा या ठिकाणी एखादा अपघात झालाय किंवा काही म्हणजे प्रचंड घटना आहे, त्यांचं स्वरूप वेगवेगळं आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही असाल तिथून तुम्हाला निघावं लागतं. मग ते तुम्हाला फील्डवर जाणं असो किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवणं असो, तुम्हाला जावंच लागतं. शिवाय ऑफिसमध्ये असताना कोणत्या क्षणाला कोणती बातमी येईल किंवा कोणत्या क्षणाला काय घडेल आपण काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे तू जे म्हणालीस की धकाधकीचं आणि प्रचंड धावपळीचं जीवन असतं, आणि त्यातल्या त्यात मग आपण वाचनासाठी कसा वेळ काढायचा. आता खरं सांगायचं तर फक्त पत्रकारांचं जीवन धावपळीचं आहे का, तर अजिबात नाहीये. ज्यांना ज्यांना काम करायची आवड आहे त्या सगळ्यांचं जीवन धावपळीचं आणि धकाधकीचं आहे. आता तुम्ही सकाळपासून इथे तुम्ही जो इव्हेंट घेतात तर तुमची सुद्धा धावपळ किंवा ज्याला धकाधक म्हणता येईल दगदग झालीच असणार. तर ज्यांचं वेगवेगळे क्षेत्र आहेत, आता अभिनयाचं क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल किंवा आणखी काही क्षेत्र असतील, कॉर्पोरेट जगतात असेल, प्रत्येकाचं जीवन या क्षणाला धावपळीचंच आहे, कारण स्पर्धा प्रचंड वाढली आहे. मग त्यातल्या त्यात आपण कसा वेळ काढायचा वाचनासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे. तुम्ही रोजचे न्यूजपेपर्स तुम्ही त्यातले 2 बातम्या वाचा, 4 बातम्या वाचा, पण त्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत, आणि आम्हाला तर ते वाचायलाच लागतात. आणि त्यातल्या त्यात जोडीला जर तुम्ही एखादा हिंदी किंवा इंग्लिश न्यूजपेपर वाचत असाल तर त्यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकतं. आता वाचनामध्ये पण तुम्ही अगदी कानाकोपऱ्यातल्या बातम्या वाचायला हव्यात का, की या ठिकाणी असा कार्यक्रम झाला किंवा त्या ठिकाणी एका सायकलनं दुचाकीला धडक दिली, तर नाही. आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या ज्या महत्वाच्या काही घटनांचे ऐतिहासिक कंगोरे असतात किंवा काही घटनांची पार्श्वभूमी असते, तुम्हाला थोडंसं राजकीय ज्ञान सुद्धा तुम्हाला पाहिजे, त्याचबरोबर थोडंसं सोशल तुम्ही असलं पाहिजे, थोडं सामाजिक ज्ञान तुम्हाला पाहिजे, तर मग वर्तमानपत्राचं पहिलं पान ज्याच्यावर सगळ्या महत्वाच्या बातम्या असतात, त्यानंतर देश विदेश जे पान आपण म्हणतो ते एक पान तुम्ही वाचलं पाहिजे. तिसरं सगळ्यात शेवटचं जे पान आहे ते आहे क्रीडा क्षेत्रातलं, ते सुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे संपादकीय पान असतं, की या आठवड्यामध्ये जी सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे त्याबद्दल विविध लेखकांची किंवा संपादकांची काय मतं आहेत, आणि तुम्हाला जर तुमचं मत त्यावर व्यक्त करायचं असेल त्या घटनेवर, तर तुम्ही ते पान वाचणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे 12-13 पानांचा पेपर असेल तर तुम्ही 4 पानं वाचा, तुम्ही फुल टू अपडेट राहणार. त्यानंतर मग इतर गोष्टी वाचण्यासाठी कसा वेळ काढायचा. आता आपण सगळेजण मुंबईत राहणारे आहोत,
प्रत्येक जण मला वाटतं कधी ना कधी लोकलनी प्रवास करतच असणार, बरोबर? आणि खूप लकीली खूप कमी लोक असतात की घराच्या अगदी जवळ ज्यांचं ऑफिस असतं. तर रोज लोकलनी जाण्यासाठी मला 2 तास लागतात, जाण्यासाठी 2 तास आणि येण्यासाठी 2 तास. तर अनेक जण आहेत की ज्यांना प्रचंड वेळ लागतो अपडाऊन करण्यामध्ये. तर लोकलमध्ये साहजिकच आहे, तुम्ही एखादं पुस्तक तुमच्या बॅगेत ठेवू शकता, तुम्ही निवांत बसलात की तुम्ही वाचू शकता. ज्यांना वाचनाची खरोखर आवड आहे त्यांना असा स्पेशली वेळ काढणं वगैरे जे म्हणतो ती तक्रार त्यांची कधी नसते. लोकलचा एक मुद्दा झाला, किंवा ऑफिसमध्ये फॉर एक्झाम्पल आता शिफ्ट 9 तासांची आहे, 10 तासांची आहे, तर तुम्ही 9 ते 9 तास असं पूर्ण वेळ तुम्ही काम करत नसताना तुम्ही थोडाफार ब्रेक घेता, तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारता, किंवा लंच ब्रेक असतो किंवा आणखी काही. आता या ब्रेकमध्ये आपण रिलॅक्स झालंच पाहिजे, पण खरोखर तुम्हाला वाचनासाठीच वेळ हवाय तर या ब्रेकमध्ये पण तुम्ही वाचू शकता. सुट्टीचा दिवस असतो, अनेक सणांच्या दिवशी सुट्ट्या असतात. फार आपल्याला दिवसभर एखाद्या पुस्तकावर आपल्याला तज्ज्ञ व्हायचं नाहीये, आपल्याला वाचायचंय, आपल्याला त्याचं जुजबी ज्ञान हवंय. त्यामुळे तुम्ही दिवसाला 24 तास असतात, 24 मिनिटं जरी वाचलं दिवसातनं तरी काहीच हरकत नाहीये. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून वाचण्यासाठी कसा वेळ काढता? म्हणजे बघ, आता जसं मी सांगितलं की मी खरं तर सकाळी निघते साधारणतः 5 वाजता. हो, आणि त्यानंतर 6 वाजेपासून आमचं काम सुरू होतं. मग मध्ये मध्ये थोडा आम्हाला ब्रेक मिळत जातो, 15 मिनिटं 20 मिनिटं. तर या 15 आणि 20 मिनिटांमध्ये एखादं पुस्तक जर हातात घेतलं आणि ते आपण वाचायला सुरुवात केली तर लिंक लागत नाही. जी महत्वाची गोष्ट असते वाचण्यामध्ये, तुमची तंद्री लागली पाहिजे किंवा तुमची लिंक लागली पाहिजे. तर पुस्तक जर हातात घेतलं तर त्याची लिंक लागत नाही. मग या वेळेमध्ये मी काय करते, न्यूजपेपर सगळे वाचून काढते. आता फक्त एक न्यूजपेपर वाचण्याने काम भागत नाही. साधारणतः 2 ते 3 मराठीतली न्यूजपेपर्स असतात, एक हिंदी आणि एक इंग्लिश, हे वाचावंच लागतं. मग या सगळ्या छोट्या ब्रेक्समध्ये मी सगळे वर्तमानपत्र वाचते. त्यानंतर जेव्हा मी लोकलने प्रवास करते, सकाळी मी लोकलने नाही, सकाळी गाडीने प्रवास करते आणि येताना मी लोकलने येते. त्यामुळे मग लोकलमध्ये मला जेवढं शक्य होईल तेवढं मी वाचते. प्रचंड गर्दी असली तर वाचणं कधी कधी शक्य होत नाही, पण गर्दी नसली तर बॅगेत पुस्तक असतंच. आता प्रत्येक लेडीजकडे एक बॅग असते आणि त्याच्यामध्ये इतर वस्तू असतात, त्यासोबत एक पुस्तक ठेवायला खरं तर काहीच हरकत नाहीये. तर एक छोटं खानी पुस्तक असतं, ते पुस्तक मी वाचते. कुठे आपण बाहेरगावी जाणार असलो तर ठीक आहे, बाहेरगावी जाण्यासाठी आपला 10 ते 15 तासांचा साधारणतः प्रवास असला तर एक साधारण अर्धा तास आपण वाचू शकतो ना. मग असा वेळ काढून महिनाभरामध्ये तुम्ही एक कादंबरी जरी संपवली किंवा एखादं माहितीभर पुस्तक वाचायला तुम्ही महिना जरी लावला तरी काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्ही रोज किती वाचता याला महत्व नाही, तुम्ही रोज वाचता ना त्याला महत्व आहे. तुम्ही वाचलेल्या पुस्तकातील एखादी अविस्मरणीय किस्सा तुम्ही सांगू शकाल का? हो, अगदीच. खरं तर यशवंतराव चव्हाण यांचं जे कृष्णाकाठ पुस्तक आहे त्यातला किस्सा की प्र के अत्रे होते आणि एकदा भाषणामध्ये यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई यांच्यावर ते बोलले. तर त्यावेळी प्र के अत्रे वेणुताईबद्दल असं बोलले की त्यांना अजून अपत्य नाहीये. ज्यांना अपत्य नाहीये ते काय राजकारणामध्ये विकास घडवणार किंवा ते काय राज्याचा विकास घडवणार, असं प्र के अत्रे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले. तर आजची जर राजकीय संस्कृती आपण पाहिली तर या वाक्याचा खूप विपर्यास होऊन किंवा अर्थाचा अनर्थ होऊन राजकीय वर्तुळामध्ये खूप वादंग निर्माण झालं असतं. पण यशवंतराव चव्हाणांनी त्याचं अवडंबर माजवलं नाही प्र के अत्रेंच्या या विधानाचं. आणि त्यानंतर काही दिवस गेले आणि यशवंतराव चव्हाणांनी प्र के अत्रेंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की माझी पत्नी आहे वेणुताई, 1942ची जेव्हा चले जाव आंदोलन झालं, भारत छोडो आंदोलन झालं, त्यावेळेला त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये माझी पत्नी वेणुताई सुद्धा सहभागी होती आणि तेव्हा इंग्रज पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्या लाठीचार्जमध्ये तिचा गर्भपात झाला आणि त्यानंतर ती कधीच आई नाही होऊ शकली. आणि हे सगळं ज्या पद्धतीने यशवंतरावांनी ज्या शांत पद्धतीने प्र के अत्रेंना सांगितलं, त्यानंतर प्र के अत्रे स्वतः यशवंतरावांच्या घरी गेले, त्यांनी वेणुताईंची आणि यशवंतरावांची माफी मागितली आणि व्यवस्थित झालं सगळं. खरं तर आज हा प्रसंग घडला असता तर नेमकं दोनही बाजूंनी काय प्रक्रिया आणि प्रतिक्रिया झाल्या असता तो अंदाज आपण लावू नाही शकत. पण त्यावेळी
एकमेकांना समजून घेणं, ही राजकीय संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाली. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं घडून गेल्यानंतर प्रकी अत्रेंनी वेणुताईंची आणि यशवंतराव चव्हाणांची माफी मागितल्यानंतर वेणुताई असं म्हणाल्या की या निमित्ताने का होईना मला आणखी एक भाऊ मिळाला आणि तो थेट माझ्या घरी आला. तर या प्रसंगाने मला खरंच खूप शिकवलं की फक्त राजकीय क्षेत्रच नाही तर आपण रोज ज्या जगामध्ये वावरतो, ज्या व्यक्तींना आपण भेटतो, त्या ठिकाणी आपण किती संयमी असलं पाहिजे. म्हणजे जे आपण म्हणतो की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून बी मॅच्युअरली तुम्ही वागलं पाहिजे. तर मला या प्रसंगाने खूप जास्त ते शिकवलं. तुमच्या आठवणीतील एखादा विनोदी प्रसंग किंवा विनोदी किस्सा असा कुठला आहे? विनोदी किस्सा अगदी अलीकडचा म्हणता येईल तर म्हणजे अँकरिंगच्या वेळेला सांगते मी काय घडलं होतं एकदा. म्हणजे आता हा सेटअप आमच्यासाठी काही नवीन नाहीये, आता हा आम्हाला रोजच्या सवयीचा झाला. पण म्हणजे कधी कधी मला असं वाटायचं की अरे आपण आपली उंची कमी आहे तर मग काय करत असतील असं मला पण कुतूहल होतं ज्यावेळी मी या क्षेत्रात आलेले नव्हते तेव्हा. तर ठीक आहे, त्या क्षेत्राची ती गरज असते. तर एके ठिकाणी थोडीशी वेगळी फ्रेम त्या दिवशी ट्राय केली चॅनलनी. आणि आता या ठिकाणी मी चॅनलचं नाव नाही घेत. आणि खाली त्यांनी थोडंसं एवढ्या उंचीचा, हातभर उंचीचा पाट ठेवला, ज्याला आपण बोर्ड म्हणूयात, तो बोर्ड ठेवला. कारण त्या फ्रेमवर तुम्ही उंच दिसणार कसं? कितीही तुम्ही वेगवेगळ्या फ्रेम्स लावल्या तरी उंची दिसतच नव्हती. मग तो पाट ठेवला आणि लाईव्ह बुलेटिन होतं, रेकॉर्डिंग वगैरे काहीच नव्हतं. आणि झालं सुरू, बुलेटिन सुरू झालं आणि मला त्याच्यावर उभं राहण्याची काही सवयच नव्हती. आणि बोलता बोलता मी पडले ना मागे. हो. आणि म्हणजे त्यावेळेला प्रचंड, म्हणजे लकीली ते अगदी सकाळचं बुलेटिन होतं, त्यामुळे फार ते असं झोतात नाही आलं. पण हा माझ्या या करिअर मधला एक विनोदी किस्सा म्हणून मला आठवतो. तुम्ही लाईव्ह बुलेटिन आता सांगितलं, तर मग लाईव्ह बुलेटिनला तुम्ही डील कसं करता? म्हणजे तिथे फंबल झाला किंवा इकडे तिकडे टंग स्लिप झाली किंवा वाक्याची रचना चुकली, तर मग तुम्ही त्याला डील कसं करता? ऍक्च्युली खूप जिकिरीचं काम आहे. आता पॅटर्न असा झालाय की आधी तरी काही शोज असायचे किंवा काही रेकॉर्डेड बुलेटिन असायचे, काही रिपीट असायचे. पण आता त्याला चान्स नाहीये, कारण बातम्यांचा ओघ इतका प्रचंड झालाय की प्रत्येक मिनिटाला काहीतरी घडत असतं आणि त्यामुळे रेकॉर्डिंग टाकायला अजिबात चान्स नाही. त्यामुळे सगळं जे काय असतं ते लाईव्ह असतं आणि तिथे तुमच्या चुकीला माफी नसते. म्हणजे तुम्ही पूर्ण तुमचे सिक्स्थ सेन्स तुम्ही जागरूक ठेवून तिथे बोललं पाहिजे. खरं तर तेच कसं बसतं अँकरचं की तुम्ही विदाऊट फंबल आणि विथ एक्सप्रेशन्स किंवा तुमचं आणखी जे काही नॉलेज असेल ते दाखवून तुम्ही बोललं पाहिजे. आणि होऊ शकतं, आता माणूस आहे, चुका होणार. आता अँकर म्हटलं तर सकाळी 6 ते 2-3 पर्यंत जे काही 9-10 तास असतात किंवा रिपोर्टर म्हणूयात आपण, तर या सगळ्या पिरियडमध्ये ते किती शब्द बोलत असतील तुम्ही अंदाज लावू शकता. 1,00,000 शब्द तरी बोलत असतील दिवसभरात, बरोबर? मग 1,00,000 शब्दांमधले 2 ते 4 शब्द चुकू शकतातच ना. माणूस आहे, चुका होणार. पण त्यातल्या त्यात तुम्ही झालेली चूक तुम्ही कशी सावरता आणि झालेली चूक तुम्ही प्रेक्षकांच्या नजरेला कशी आणून देत नाही, यामध्ये सुद्धा तुमचं ते स्किल आहे. म्हणजे जे आपण म्हणतो ना, झूठ बोलो लेकिन, म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, असं जे म्हणतो ना आपण, तर तसं तुम्ही झालेली चूक किती सावरून घेता त्याला जास्त महत्व आहे. चुका होणार, माणूस आहोत आपण, चुका होणारच. पण खूप जास्त जर गंभीर चूक असली तर कधी कधी जाहीर, म्हणजे सगळे प्रेक्षक आपल्याला बघतायत आणि जाहीरही माफी मागावी लागू शकते. असे प्रसंगही बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलेले आहेत. लकीली माझ्या बाबतीत अजून घडलेलं नाहीये, पण तो तसा प्रसंग येऊ नये हीच मी अपेक्षा करीन. खरं तर तुम्हाला स्टुडिओतला अँकरिंग जास्त प्रेफरेबल किंवा जास्त आवडतं की फील्डवर जाऊन तिथे जाऊन रिपोर्टिंग करणं जास्त आवडतं? हा, मस्त प्रश्न आहे. पण खरं तर दोन्ही ठिकाणी तितकंच तुमचं सगळं जे कौशल्य आहे ते पणाला लागत असतं. पण त्यातल्या त्यात मला विचारशील तर मी सांगेन की मला फील्डवर जास्त आवडेल. म्हणजे अजूनही मला पाठवलं तर जास्त आवडेल. आतापर्यंत मी फील्डवर जे काही केलंय मला फील्डवरच जास्त आवडलं. कारण कसं असतं, तुम्ही प्रेक्षकांशी जेव्हा अँकर म्हणून कनेक्ट होता तेव्हा तुमच्यामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये टीव्हीचा पडदा असतो. जेव्हा तुम्ही फील्डवर जाता तेव्हा तुम्ही थेट लोकांना भेटता, त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क करत असता. त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कोणतंच माध्यम नसतं. त्यामुळे लोकांच्या काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, ग्राउंड लेव्हलला तुम्ही काम करत असता. त्यामुळे मी फील्डलाच प्रिफर करेल जास्त. जर तुम्ही रिपोर्टर नसतात तर मग त्याच्या व्यतिरिक्त काय असतात? मी कदाचित शिक्षक किंवा प्राध्यापक असते. अच्छा, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा इथे पण
हा, लोकांना ज्ञान पाजण्याची वृत्ती जे म्हणतो आपण त्याच्यामुळे. बरोबर बरोबर बरोबर. आता आपण एक रॅपिड फायर घेऊया. हो, अँकर की पत्रकार? ऑब्व्हियसली पत्रकार. किंडल की ऍक्च्युअल पुस्तक? ऍक्च्युअल पुस्तक. एंटरटेनमेंट की न्यूज? दोन्ही. रॅपिड फायर एकच कोणता तरी चूज करायचं. एंटरटेनमेंट की न्यूज? आता इथे बसल्यावर सांगेन एंटरटेनमेंट. ओके. चित्रपट की नाटक? नाटक. करायला? नाही, बघायला. करण्यासाठी कुठला आवडेल, चित्रपट की नाटक? करण्यासाठी चित्रपट आवडेल. मराठी न्यूज की हिंदी न्यूज? ऐकायला पण आणि करायला पण? आता इथून पुढची पायरी ऑब्व्हियसली हिंदी न्यूज. अच्छा अच्छा. पुस्तक सांगते गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या. तर मग आपल्याला कन्क्लुजन मिळालेलं आहे. आपण जे स्टार्टिंगला प्रश्न आपण जो घेतलेला की दिग्गज लोक किंवा जे पत्रकार असतात ते सुद्धा वाचतात की नाही, तर मग आपल्याला उत्तर मिळालेलं आहे की तेही वाचतात आणि आपणही वाचायला हवं. धन्यवाद.